इयत्ता 10वी विषय भूमिती उजळणी वर्ग. समरूपता. मुलांनो, आज आपण भूमितीच्या समरूपता या घटकाची उजळणी करणार आहोत. सर्वप्रथम आपण त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर या गुणधर्माचा अभ्यास करणार आहोत. त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 पाया गुणिले उंची म्हणजेच 1/2 b × h. b गुणिले h. b हा पाया, h ही उंची. त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या गुणोत्तराचे प्रमेय. आपण पहिल्यांदा सूत्र बघितलेलं आहे. त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 पाया गुणिले उंची. आता आपल्याला प्रमेय करायचे. त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या गुणोत्तरांचे प्रमेय. कोणत्याही दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या पाया व उंचीच्या गुणोत्तराच्या प्रमाणात असते. म्हणजेच कोणत्याही त्रिकोणाचं क्षेत्रफळ पाया आणि उंची, पाया आणि उंची छेद 2. तर आपल्याला पहिल्यांदा क्षेत्रफळांचं सूत्र वापरून दोन्ही त्रिकोणांची क्षेत्रफळ काढून घ्यायची असतात आणि त्यांचं गुणोत्तर लिहायचं. प्रमेयाची व्याख्या पुन्हा एकदा. कोणत्याही दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या पाया व उंचीच्या गुणोत्तराच्या प्रमाणात असते. आता आपण दोन त्रिकोण घेतलेले आहेत, ABC आणि PQR. ABC हा विशालभुज त्रिकोण आहे, विशाल कोन त्रिकोण आहे, त्यामुळे त्याची उंची AD हा लंब त्रिकोणाच्या बाहेर आहे. त्रिकोण PQR हा लघुकोन त्रिकोण आहे, त्यामुळे त्याची उंची PS हा लंब त्रिकोणाच्या आत आहे. त्यामुळं AD बरोबर H या अक्षरानं दाखवलंय. BC हा पाया B या अक्षरानं, PS ही उंची H या अक्षरानं आणि QR हा पाया B अक्षरानं दाखवल्यास आपल्याला दोन्ही त्रिकोणांची क्षेत्रफळ 1/2 पाया गुणिले उंची म्हणजे 1/2 BH अशी काढता येतील. तर आपल्याला जे दिलेलं असतं त्याला आपण पक्ष म्हणतोय, माहिती आहे तुम्हाला. म्हणून पक्ष बरोबर त्रिकोण ABC मध्ये BC हा पाया व AD ही उंची. त्रिकोण PQR मध्ये QR हा पाया व PS ही उंची आहे. आपल्याला सिद्ध करायचंय त्रिकोण ABCचे क्षेत्रफळ भागिले त्रिकोण PQRचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 BC गुणिले AD भागिले 1/2 QR गुणिले PS. म्हणजेच BC गुणिले AD आणि QR गुणिले PS 1/2 आपण काढून टाकले. त्यामुळं पाया व उंचीचे गुणोत्तरांचे प्रमाण. आपल्याला सिद्धता करत असताना पहिल्यांदा त्रिकोणाचं क्षेत्रफळ लिहितोय आपण. त्रिकोण ABCचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 BC गुणिले AD. त्रिकोण PQRचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 QR गुणिले PS. याचं कारण आहे त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे सूत्र. त्यांचं गुणोत्तर घेताना त्रिकोण ABCचे क्षेत्रफळ भागिले त्रिकोण PQRचे क्षेत्रफळ 1/2 कट झाले, म्हणून BC गुणिले AD भागिले QR गुणिले PS. म्हणजेच त्रिकोणांची क्षेत्रफळे पाया व उंचीच्या गुणोत्तराच्या प्रमाणात. त्रिकोणांची क्षेत्रफळे पाया व उंचीच्या गुणोत्तराच्या प्रमाणात. आता आपल्याला जर दोन त्रिकोणांचा पाया समान असेल तर त्रिकोणांचा पाया समान असेल तर त्यांची क्षेत्रफळे उंचीच्या प्रमाणात असतात. म्हणून त्रिकोण ABCचे क्षेत्रफळ भागिले त्रिकोण PQRचे क्षेत्रफळ बरोबर AD भागिले PS. तसेच जर दोन त्रिकोणांची उंची समान असेल
तर क्षेत्रफळे पायाच्या प्रमाणात असतील. म्हणून त्रिकोण ABCचे क्षेत्रफळ भागिले त्रिकोण PQRचे क्षेत्रफळ बरोबर BC/QR. आणि जर दोन्ही क्षेत्रफळे पाया आणि उंची समान असतील तर त्या त्रिकोणांची क्षेत्रफळे समान असतात. आता याच्यासाठी आपण काही उदाहरणं बघतोय. एका त्रिकोणाचा पाया 9 एकक आणि उंची 5 एकक आहे. दुसऱ्या त्रिकोणाचा पाया 10 एकक आणि उंची 6 एकक आहे. तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर आपल्याला प्रमेयाचा वापर करून करता येईल. म्हणून पहिल्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ 1/2 B1H1, दुसऱ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ T2 1/2 B2H2. किमती घालूया. B1 9, H1 5, B2 10 आणि H2 6. म्हणजेच 5 × 9 45, 10 × 6 60, 15 भाग दिला तर 15 त्रिक 45, 15 चौक 60. म्हणजे गुणोत्तरांचं क्षेत्रफळांचं प्रमाण 3/4. त्रिकोणांची क्षेत्रफळे 3/4 या प्रमाणात. दुसरं आहे त्रिकोण PQR मध्ये. PQR मध्ये QT लंब PR आहे. म्हणजेच त्रिकोणाचा पाया जर PR घेतला तर QT ही उंची असेल आणि त्रिकोणाचा पाया जर QR घेतला तर त्याची उंची PS असेल. एकाच त्रिकोणाचा त्रिकोण कोणता आहे? PQR. समजा पाया PR घेतला तर उंची QT, पाया QR घेतला तर उंची PS. म्हणून त्रिकोण PQRचे क्षेत्रफळ 1/2 PR पाया QT उंची. त्याच त्रिकोणाचं क्षेत्रफळ QR पाया असेल तर PS उंची. किमती घालूया. PR 12 आहे. QT उंची काढायची आपल्याला. QR 6 आणि PS 6. म्हणून QT बरोबर 36/12. QTची उंची आहे 3 एकक. काही उदाहरण तुम्ही स्वतः सोडवू शकता. आता प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. कोणत्याही त्रिकोणात जर आपण 2 बाजूंना छेदणारी रेषा अशी काढली की तिसऱ्या बाजूला समांतर असेल तर ती त्या 2 बाजूंना प्रमाणात छेदते. याला प्रमाणाचे मूलभूत प्रमेय म्हणतात. त्रिकोणाच्या बाजूंचे विभाजन आणि त्यांचे प्रमाण हे आपल्याला प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयावरून काढता येते. समजा त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा जर इतर 2 बाजूंना छेदत असेल तर ती त्या बाजूंना एकाच प्रमाणात छेदते. म्हणजेच ABC या त्रिकोणात L ही रेषा ABला P मध्ये आणि ACला Q मध्ये छेदते. म्हणजेच PQ समांतर BC आहे. तर आपल्याला दाखवायचे AP/PB बरोबर AQ/QC. यासाठी रचना केलेली आहे. आपण PC आणि QC जोडलेले आहेत. त्रिकोण APQ व त्रिकोण PQB हे समान उंचीचे त्रिकोण आहेत. APQ आणि PQB हे समान उंचीचे त्रिकोण आहेत. म्हणून त्यांची क्षेत्रफळे त्यांच्या पायाच्या प्रमाणात AP/PB. तसंच APQ
आणि PQC हे समान उंचीचे त्रिकोण आहेत, त्यामुळे त्यांची क्षेत्रफळे AQ/QC ही त्यांच्या पायाच्या प्रमाणात. त्रिकोण PQB आणि PQC या दोन त्रिकोणांचा पाया BQ तसेच ते समान उंचीचे त्रिकोण आहेत, कारण ते दोन समांतर रेषांच्या मध्ये आहेत. PQ समांतर BC असल्यामुळं त्यांची उंची समान आहे, म्हणून पाया आणि उंची समान म्हणून क्षेत्रफळे समान. त्रिकोण PQBचे क्षेत्रफळ बरोबर त्रिकोण PQCचे क्षेत्रफळ. आता आपल्याला प्रमाण घ्यायचे त्यांचा. APQ/PQB त्रिकोण APQचे क्षेत्रफळ छेद त्रिकोण PQBचे क्षेत्रफळ बरोबर APQचे क्षेत्रफळ छेद PQCचे क्षेत्रफळ. दोन्हींचा अंश समान आहे. क्षेत्रफळ प्रमाण समान आहे, म्हणून त्यांचा प्रमाण पायाच्या प्रमाणात AP/PB बरोबर AQ/QC. प्रमाणाचं मूलभूत प्रमेय सिद्ध झालं. ज्या वेळेला त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा इतर दोन बाजूंना छेदते, तेव्हा ती प्रमाणात छेदते. AP/PB बरोबर AQ/QC. आता याचा व्यत्यास बघूया आपण. त्रिकोणाच्या दोन बाजूंना छेदणारी रेषा जर त्या बाजूंना प्रमाणात छेदत असेल तर ती रेषा त्रिकोणाच्या तिसऱ्या बाजूला समांतर असते. आपण हा व्यत्यास करतोय. प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचं पक्ष आणि त्याचं साध्य यांचा आलटापलट झालेली आहे. त्रिकोणाच्या दोन बाजूंना छेदणारी रेषा त्या बाजूंना प्रमाणात छेदत असेल तर ती रेषा तिसऱ्या बाजूंना समांतर असते. याची सिद्धता अप्रत्यक्ष सिद्धता आहे, त्यामुळं त्याची सिद्धता दिलेली नाही. त्रिकोणाच्या कोन दुभाजकाचे प्रमेय. त्रिकोणाच्या कोणत्याही कोनाचा दुभाजक कोनाच्या समोरील बाजूला इतर दोन बाजूंच्या प्रमाणात छेदतो. त्रिकोणाच्या कोणत्याही कोनाचा दुभाजक त्रिकोण ABC मध्ये कोन C चा दुभाजक CE तो समोरील बाजूला E बिंदूत छेदतो. तर आपल्याला दाखवायचे आहे की AE/EB बरोबर AC/BC. त्रिकोणाच्या एका बाजूचा कोन दुभाजक समोरील बाजूला इतर दोन बाजूंच्या प्रमाणात छेदतो. याच्यामध्ये पक्ष काय आहे? त्रिकोण ABCच्या कोन C चा दुभाजक CE आणि A'/E'/B. आता याला आपल्याला रचना करावी लागेल. CE ला समांतर रेषा BD अशी काढा की A'/C'/D. म्हणजेच CE ला समांतर BD काढताना AC पुढे वाढवायची आहे आणि ती BD ला D बिंदूत छेदेल. आपल्याला CE समांतर BD मिळालेली आहे. CE समांतर BD आणि त्यामुळं जर CE समांतर BD असेल आणि AD ही छेदिका तर कोन ACE बरोबर कोन CDB. ACE बरोबर कोन CDB. समांतर रेषांचे संगत कोन. तसेच EC समांतर BD ला आपण जर BC छेदिका घेतली तर कोन ECB बरोबर कोन CBD. ECB बरोबर कोन CBD. आपल्याला माहिती आहे की ACE आणि
ECB हे समान कोन आहेत, कारण CE हा कोनदुभाजक. जर हे दोन कोन समान असतील तर CDB बरोबर CBD. आपण आता सिद्ध केलं की ACE बरोबर CDB, ECB बरोबर CBD आणि हे दोन समान असतील, ACE बरोबर BCE असेल तर CBD बरोबर CDB. आणि त्रिकोण CBD मध्ये जर दोन कोन समान असतील तर कोनासमोरच्या बाजू समान, म्हणून BC बरोबर CD. आता पुन्हा एकदा प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा वापर करून जर EC समांतर BD असेल तर AE छेद B बरोबर AC छेद CD. AE छेद B बरोबर AC छेद BD. पण BD ऐवजी आपण BC लिहू शकतो, कारण BD बरोबर CD आहे, BC बरोबर CD आहे. म्हणून AE छेद EB बरोबर AC छेद BC. कोनदुभाजकाचा प्रमेय सिद्ध झाला. कोनदुभाजकाचा प्रमेयाचा व्यत्यास कोणत्याही त्रिकोणात एखाद्या बाजूवर घेतलेल्या बिंदूने त्या बाजूचे विभाजन इतर दोन बाजूंच्या प्रमाणात होत असेल तर तो बिंदू बाजूसमोरील कोनाच्या दुभाजकावर असतो. पुन्हा एकदा त्रिकोण ABC मध्ये AD हा कोनदुभाजक आहे, पण D बिंदू कोनदुभाजकावर आहे हे आपल्याला दाखवायचं असेल तर जर BD बरोबर DC, BD छेद DC बरोबर AB छेद AC असेल तर D हा कोनदुभाजकाचा बिंदू आहे, म्हणजेच AD हा BAC चा कोनदुभाजक आहे. आज आपण इथंच थांबतोय. 3 समांतर रेषांचे प्रमेय पुढच्या